मित्रांनो मैत्रिणींनो माझा नमस्कार. सर्वात आधी म्हटलं तर 2025मध्ये वनरक्षक आणि वनसेवकाची जाहिरात नक्की पडणार आहे. 2023 आणि 24च्या कालावधीमध्ये 4000 समथिंगची जाहिरात पडली होती, पण त्याच्यामध्ये कोण सिलेक्ट झाला तर आधी त्यांची भरती प्रक्रिया 2,3 वर्ष अजून चालू होती, प्रॅक्टिस चालू होती. ते त्या भरती प्रक्रियेत पार पडले. म्हणजे पोलीस भरतीवाले पकडा सहज आणि इंग्लिश ज्यांना अनुभव आहे थोडा बहुत ते पार पडले. पण जे एका वर्षात किंवा 4-5 महिन्यात तयारी करतो आणि वन विभागामध्ये लागतं म्हटलं तर तसं होणारच नाही कदाचित मित्रांनो. आणि मागं ज्या विद्यार्थ्यांनी किंवा प्रॅक्टिस करणारी भरती प्रक्रिया दिला त्यांना 100% याचा सिलेबस वगैरे सर्व माहीत आहे. हे ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो त्याचप्रमाणे जंगलाचा आपण सुद्धा राजा बनू शकतो या नोकरीच्या माध्यमातून. आणि तुम्ही UPSC लेवलच्या अधिकाऱ्यासोबत तुम्हाला काम करायला मिळतो आणि जंगलातसुद्धा जे पण पर्यावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये बढिया शांत चित्ताने काम करायला मिळतं ते म्हणजे हे नोकरी मित्रांनो. या संधीचा सोनं करून घ्या आणि आईवडिलाचे स्वप्न पूर्ण करा. आणि मला तर वाटते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर कोणती नोकरी करावी तर मी सजेशन करीन की फॉरेस्ट गार्डची तुम्ही नोकरी करा. एक नंबर आणि दिलासादायक अशी भरती प्रक्रिया आणि नोकरी आहे. कारण मित्रांनो रम्य वातावरणात आणि निसर्गामध्ये आपल्याला त्याच्या छायात राहून पर्यावरणाचे रक्षण आणि प्राण्यांचे रक्षण आपल्याला करायला मिळते आणि निसर्गरम्य वातावरणात आपल्याला आयुष्य घालायला मिळते. असं आयुष्य कोणत्याच नोकरीमध्ये तुम्हाला घालवायला मिळणार नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीचं आपल्याला काम करायला मिळतं. रात्री, पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवंगार असं तो निसर्गरम्य वातावरण निर्माण होते आणि एक नंबर असा आपण जॉब करत आहोत की नाही या पद्धतीची कधीच फिलिंग येत नाही. आपलाच घर आणि आपणच राजा या पद्धतीची ही नोकरी आहे. मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपली संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल तर तुमची भरती प्रक्रिया करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांच्या मनात आत्मीयत आणि मनामध्ये अशी जिद्द पैदा निर्माण झाल्या पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. ऑल द बेस्ट.